हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर स्टेट्स ऑफ मॅटर स्टँडर्ड 11 आणि लेक्चर नंबर सुद्धा आहे 11. आणि आज आपण शिकणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ आयडियल गॅस. आयडियल गॅस हा एक काल्पनिक गॅस आहे, हा एक इमॅजिनरी गॅस आहे जो सायंटिस्टनी विचारामध्ये घेतलेला आहे, किंवा जो आयडियल गॅस त्यांना अभिप्रेत आहे, जो अपेक्षित आहे, त्याच्या काय प्रॉपर्टीज असतील त्या सायंटिस्टनी आपल्या समोर मांडलेल्या आहेत. मग आता कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत आयडियल गॅसच्या त्या आपण लक्षामध्ये घेणार आहोत. पहिली प्रॉपर्टी त्याची आहे की जो आयडियल गॅस आहे इट विल ओबे ऑल द गॅस लॉ. कोणकोणते गॅस लॉ आपण बघितले? बॉइल्स लॉ आहे, चार्ल्स लॉ आहे, गे-लुझॅक्स लॉ आहे, एव्होगॅड्रोज लॉ आहे. हे सगळे गॅस लॉ हा आयडियल गॅस ओबे करेल. एज वेल एज हा आयडियल गॅस इक्वेशनला सुद्धा ओबे करेल ओव्हर अ कम्प्लीट रेंज ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजे कुठल्याही टेम्परेचरला किंवा प्रेशरला हा जो आयडियल गॅस आहे हा सगळ्या गॅस लॉला फॉलो करेल, सगळ्या गॅस लॉला ओबे करेल. त्याचप्रमाणे आयडियल गॅस इक्वेशनला सुद्धा तो ओबे करणार आहे. म्हणजे पहिला पॉइंट काय झाला? द आयडियल गॅस ओबे ऑल द गॅस लॉ as well as ideal gas equation over a complete range of temperature and pressure. दुसरा काय आहे? तर आयडियल गॅस जे आहे त्याचे जे मॉलिक्युल्स आहे, या मॉलिक्युल आणि मॉलिक्युल्स मध्ये जे इंटरॅक्टिव्ह फोर्सेस आहे, जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, जे व्हंडरवॉलनी शोधून काढलं म्हणून त्याला व्हंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हटलं जातं. तर हे व्हंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन या आयडियल गॅसच्या मॉलिक्युलमध्ये अब्सेंट असतं. म्हणजे मॉलिक्युल आणि मॉलिक्युलमध्ये कुठलंही अट्रॅक्शन नाही असं या सायंटिस्टचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे जर का मॉलिक्युल आणि मॉलिक्युलमध्ये कुठल्याही प्रकारचं अट्रॅक्शन नाही, म्हणजे हे मॉलिक्युल्स एकमेकाकडे कोणत्याच परिस्थितीत ओढल्या जाणार नाही. म्हणजेच आयडियल गॅसचं कुठल्याच परिस्थितीमध्ये लिक्विफिकेशन होणार नाही. म्हणजे या गॅसचं रूपांतर लिक्विडमध्ये होणार नाही. काय म्हटलंय बघा दुसरा मुद्दा, इंटरॅक्टिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो शोधला व्हंडरवॉलनी, म्हणून त्याला व्हंडरवॉल फोर्स असं म्हणतात. तर आर अब्सेंट बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ आयडियल गॅस. आणि त्यामुळे आयडियल गॅसचे मॉलिक्युल जवळजवळ येणारच नाही आणि त्यामुळे आयडियल गॅस कॅन नॉट लिक्विफाय. या गॅसचं रूपांतर लिक्विडमध्ये होणार नाही. तिसरी जी प्रॉपर्टी आहे ती काय बघा, actual volume occupied by the ideal gas is negligible as compared to the total volume of the container in which it is placed. And that's why for ideal gas, large volume or the total volume of the container is available for the movement of gases. काय मुद्दा आहे? तर आयडियल गॅसचं जे व्हॉल्यूम असतं हे टोटल व्हॉल्यूम ऑफ द कंटेनरच्या तुलनेमध्ये अतिशय कमी असतं, अतिशय निग्लिजिबल असतं. आणि त्यामुळे कंटेनरची टोटल जागा ही त्या आयडियल गॅसच्या मॉलिक्युलला फिरण्यासाठी मोकळी असते. मुद्दा काय आहे? द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द आयडियल गॅस इज निग्लिजिबल एज कम्पेअर टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर इन विच इट इज प्लेस्ड. चौथी प्रॉपर्टी आहे द इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ आयडियल गॅस इज लार्जर एज कम्पेअर टू साइज ऑफ द गॅस मॉलिक्युल. गॅस मॉलिक्युलचा जो साइज आहे त्याच्या तुलनेने मॉलिक्युल आणि मॉलिक्युल यांच्यामधलं अंतर अतिशय जास्त असतं. आणि मॉलिक्युल आणि मॉलिक्युल मधलं अंतर का जास्त आहे? कारण दुसऱ्या मुद्द्यात आपण सांगितलं त्यांच्यात इंटरॅक्टिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शनच नाहीये. त्यामुळे मॉलिक्युल आणि मॉलिक्युल मधलं अंतर जास्त असतं, त्यामुळे ते जवळ येत नाही, त्यामुळे ते लिक्विफाय होऊ शकत नाही. मग चौथा मुद्दा काय? द इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ आयडियल गॅस इज लार्जर एज कम्पेअर टू द साइज ऑफ द आयडियल गॅस मॉलिक्युल. अशा 4 प्रॉपर्टीज आपण आयडियल गॅस करता दिलेल्या आहेत. रॅपिड रिवाइज करू. पहिली प्रॉपर्टी कोणती होती? तर आयडियल गॅसने सगळे गॅस लॉ फॉलो करायला पाहिजे, आयडियल गॅस इक्वेशन पण फॉलो करायला पाहिजे ओव्हर अ कम्प्लीट रेंज ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. दुसरा काय आहे? तर आयडियल गॅसच्या मॉलिक्युल्समध्ये कुठलंही फोर्स ऑफ अट्रॅक्शन नाही, त्यामुळे ते जवळ येणार नाही आणि त्यामुळे त्याचं लिक्विफिकेशन होणार नाही.
तिसरा मुद्दा काय आहे, ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द आयडियल गॅस इज निग्लिजिबल ऍज कम्पेअर टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर इन विच इट इज प्लेस. आणि चौथा मुद्दा, जे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स आहे, जे मॉलिक्यूल आणि मॉलिक्यूल मधलं डिस्टन्स आहे ते अतिशय जास्त आहे ऍज कम्पेअर टू द साईज ऑफ द गॅस मॉलिक्यूल. म्हणजेच त्यांच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह फोर्सेस नाही आणि त्यामुळे आयडियल गॅस हा लिक्विफाय होऊ शकत नाही. तर अशा 4 प्रॉपर्टीज या सायंटिस्टनी आयडियल गॅस विषयी, जो इमॅजिनरी गॅस आहे त्याच्याविषयी आपल्या समोर मांडलेले आहे. मग या काल्पनिक गॅसच्या, या आयडियल गॅसच्या प्रॉपर्टीज आणि जे गॅसेस प्रत्यक्षात हजर आहेत, प्रत्यक्षात ऑकरन्स देतात, त्यांच्या प्रॉपर्टीज यामध्ये जर का आपण तुलना केली तर आपल्याला काय फरक जाणवतो ते आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. काय हेडिंग दिलंय बघा, इफ वी कम्पेअर these are properties of ideal gases with the gases occurs in fact. या प्रॉपर्टीज आपण जे प्रत्यक्षात आढळणारे गॅसेस आहेत त्यांच्याशी तुलना करून बघितली तर काय दिसून येतं, तर यातलं जे दुसरं आणि तिसरं हे जे प्रॉपर्टीज आपण दिलेले आहे या स्ट्रिक्टली खऱ्या असू शकत नाही किंवा खऱ्या नाहीत असं दिसून आलेलं आहे. म्हणून आपण दिलंय द प्रॉपर्टीज 2 and 3 आर नॉट स्ट्रिक्टली ट्रू. आता प्रॉपर्टी 2 काय आहे, तर इंटरॅक्टिव्ह फोर्सेसच नाही म्हणतात ते मॉलिक्यूल आणि मॉलिक्युल्स मध्ये. प्रत्यक्षात जेव्हा आपण बघतो की इंटरॅक्टिव्ह फोर्सेस हे प्रेझेंट आहेत, जे काही गॅसेस अस्तित्वात आहे त्यांच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह फोर्सेस आहे, म्हणजे जे काही गॅसेस आहे त्यांचं लिक्विफिकेशन शक्य आहे. काय मुद्दा आहे बघा की प्रॉपर्टीज 2 and 3 आर नॉट स्ट्रिक्टली ट्रू इन द गॅसेस विच ऑकर्स इन फॅक्ट. It means the interactive forces are present there which are responsible for the liquefaction. तिसरा मुद्दा काय होता की ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द आयडियल गॅस इज निग्लिजिबल. व्हॉल्यूमच लागत नाही असं या ठिकाणी सायंटिस्टनी आयडियल गॅस विषयी सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात काय दिसतं की ऍक्च्युअल व्हॉल्यूम लेस आहे पण तो निग्लिजिबल आहे असं म्हटलं जाऊ शकत नाही. म्हणजे दुसरी आणि तिसरी जी प्रॉपर्टी आहे जी आयडियल गॅस करता सांगितली आहे ती गॅसेस ऑकर्स इन फॅक्ट करता लागू पडत नाही. पुढे आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की याचा अर्थ असा की जे गॅसेस प्रत्यक्षामध्ये उपलब्ध आहेत ते गॅसेस आयडियल गॅस पासून स्वतःला डेव्हिएट करतात, स्वतःला त्यापासून वेगळं दाखवतात, त्यापासून वेगळं गेल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच जे गॅसेस ऑकर्स इन फॅक्ट आहे दे डेव्हिएट्स फ्रॉम द आयडियल बिहेवियर. काय बोललो आपण, लक्ष द्या. या ज्या आयडियल गॅसच्या प्रॉपर्टीज होत्या त्या आपण गॅसेस ऑकर्स इन फॅक्टला लागू करून पाहिल्या तर लक्षात आलं की दुसरी आणि तिसरी प्रॉपर्टी स्ट्रिक्टली लागू पडत नाही. इथे दुसऱ्या प्रॉपर्टीत म्हटलंय की इंटरॅक्टिव्ह फोर्सेसच नसतात, तर जे गॅसेस ऑकर्स इन फॅक्ट आहे त्यांच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह फोर्सेस आहे म्हणजे त्यांचं लिक्विफॅक्शन होऊ शकतं. तिसरा मुद्दा होता की ऍक्च्युअल व्हॉल्यूम निग्लिजिबल आहे. प्रत्यक्षात पाहिल्यावर लक्षात येतं ऍक्च्युअल व्हॉल्यूम भलेही लेस असेल पण ते निग्लिजिबल नाहीये आणि त्यामुळे आपण असं म्हणू की जे गॅसेस ऑकर्स इन फॅक्ट आहे दे शोज डेव्हिएशन फ्रॉम द आयडियल बिहेवियर. हे जे आयडियल बिहेवियर आहे त्यापासून जे गॅसेस ऑकर्स इन फॅक्ट आहे ते डेव्हिएशन दाखवतात असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे गॅसेस ऑकर्स इन फॅक्ट आहे त्यातले काही एक्झाम्पल्स आपण लक्षामध्ये घेऊ. उदाहरणार्थ हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, हेलियम हे जे गॅसेस आहेत या गॅसेसचा जर का अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की त्यांच्यामध्ये वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण वीक आहे आणि त्यामुळे त्यांचं लिक्विफिकेशन हे डिफिकल्ट आहे, ते लवकर होत नाही. याचा अर्थच काय, या आयडियल गॅसचं काय होतं की इंटरॅक्टिव्ह फोर्स अब्सेंट आणि लिक्विफिकेशन होतच नाही. तर यांच्या बाबतीत काय आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स वीक आहे आणि लवकर लिक्विफिकेशन होत नाही. म्हणजे हे जवळजवळ टेकतात आयडियल गॅसच्या. म्हणून यांना आपण ऑर्डिनरी टेम्परेचर अँड प्रेशरला दे शोज आयडियल बिहेवियर असं म्हणायला हरकत नाही. 100% हे आयडियल नाही आहे हे लक्षात असू द्या. कारण आयडियल होण्याकरता इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच अब्सेंट पाहिजे, त्यांचं लिक्विफिकेशनच व्हायला नको. यांच्या बाबतीत काय दिसतंय की इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत पण ते वीक आहे, यांचं लिक्विफिकेशन होतं पण ते डिफिकल्ट आहे. म्हणजेच हे थोडंफार प्रमाणात का होईना आयडियल गॅसच्या जवळजवळ टेकतात आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की these gases can show ideal behavior at an ordinary temperature and pressure. पण तेच
जर का आपण अमोनिया, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, क्लोरीन यासारख्या गॅसेसचा जर का आपण विचार केला तर यांच्यामध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आणि त्यामुळे यांचं लिक्विफिकेशन लवकर झाल्याचं दिसतं. म्हणजे आयडियल गॅस पासून तर खूप कोसो दूर आहेत हे, आणि त्यामुळे असं म्हणू आपण की दे शोज डेव्हिएशन फ्रॉम द आयडियल बिहेवियर. म्हणजे हे आयडियल गॅसचं सारखं काहीच वागत नाहीये, म्हणून यांना आयडियल गॅस म्हटल्या जाऊ शकत नाही. तर यांना आपण म्हणणार आहोत रियल गॅसेस. हे वास्तवात असणारे गॅसेस आहे, हे प्रत्यक्षात असणारे गॅसेस आहेत आणि हे आयडियल गॅस पासून डेव्हिएशन दाखवतात, हे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. दोन गट केले होते आपण गॅसेसचे. पहिला गट होता हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, हेलियम. दुसरा गट आहे अमोनिया, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, क्लोरीन. काय आहे दोन गटांमध्ये फरक? इथे वीक इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहे, इथे स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहे. इथे लिक्विफिकेशन डिफिकल्ट आहे, इथे लिक्विफिकेशन इझियर आहे. हे आयडियल गॅसच्या जवळजवळच्या प्रॉपर्टीज दाखवतात, हे बिलकुलच दाखवत नाही. मग यांना तुम्ही म्हणू शकता की दे शोज आयडियल बिहेवियर ऍट अ ऑर्डिनरी टेम्परेचर अँड प्रेशर. तर यांच्या बाबतीत तुम्ही म्हणाल हे आयडियल बिहेवियर दाखवतच नाही, तर यांना तुम्ही काय म्हणायचं? रियल गॅसेस असं म्हणायचं आहे. लक्षात येत आहे? Now about the method for testing the validity of the ideal gas equation. आयडियल गॅस इक्वेशनला चेक करण्यासाठी एक मेथड आपण लक्षामध्ये घेणार आहोत, किंवा कोणते गॅसेस हे आयडियल गॅस सारखे वागतात किंवा आयडियल गॅस पासून डेव्हिएशन दाखवतात, यासाठी आपण एक मेथड या ठिकाणी लक्षामध्ये घेणार आहोत. एक पॉइंट लक्ष द्या की व्हॉल्यूम ऑफ द आयडियल गॅस जो आहे तो नेहमी असतो 22.414 लिटर पर मोल ऍट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजे ऍट एसटीपी व्हॉल्यूम ऑफ द आयडियल गॅस हा नेहमी 22.414 लिटर पर मोल असतो. मग जर का एखाद्या गॅसचं व्हॉल्यूम हे अदर दॅन 22.414 असेल ऍट एसटीपी, समजून घ्या दॅट गॅस शोज डेव्हिएशन फ्रॉम द आयडियल बिहेवियर. म्हणजे एसटीपी ला व्हॉल्यूम 22.414 लिटर पर मोल आहे, तो आयडियल गॅस आहे, आणि एवढं नाहीये तो आयडियल गॅस पासून डेव्हिएशन दाखवतो आहे असं समजायला हरकत नाही. दुसरा मुद्दा, आयडियल गॅसचा जर का आपण विचार केला तर ऍट कॉन्स्टंट नंबर ऑफ मोल्स अँड टेम्परेचर, म्हणजे एन आणि टी जर का आपण कॉन्स्टंट घेतले तर आयडियल गॅस इक्वेशन आहे पीव्ही इज इक्वल्स टू एनआरटी. दॅट बिकम्स पीव्ही इज इक्वल्स टू कॉन्स्टंट, कारण एन, आर, टी तिन्ही कॉन्स्टंट आहे. म्हणजे पीव्ही इज इक्वल्स टू कॉन्स्टंट आल्याचं आपल्याला दिसेल. मग जर का आपण ग्राफ प्लॉट केला बिटवीन पीव्ही वर्सेस पी, देन वी गेट अ स्ट्रेट लाईन पॅरलल टू प्रेशर ऍक्सिस फॉर द आयडियल गॅस. जर का आपण पीव्ही प्रॉडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम व्हर्सेस प्रेशर यामध्ये जर का आपण ग्राफ प्लॉट केला तर आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळेल जी पॅरलल टू प्रेशर ऍक्सिस असेल. याचा अर्थ काय? प्रेशर कितीही जरी बदललं तरी प्रॉडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम हा नेहमी कॉन्स्टंट आल्याचं दिसेल. कोणाकरता? आयडियल गॅस करता. काय बोललोय बघा आपण, फॉर आयडियल गॅस जर का नंबर ऑफ मोल्स आणि टेम्परेचर कॉन्स्टंट घेतले तर पीव्ही इज इक्वल्स टू एनआरटी बनतं पीव्ही इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. याचा अर्थच पीव्ही वर्सेस पी चा जर का ग्राफ आपण प्लॉट केला तर वी गेट अ स्ट्रेट लाईन पॅरलल टू प्रेशर ऍक्सिस. याचा अर्थ जर का प्रेशर जरी आपण बदललं तरी प्रॉडक्ट पीव्ही रिमेन्स कॉन्स्टंट फॉर द आयडियल गॅस. पण जे प्रत्यक्षात असणारे गॅसेस आहेत, उदाहरणार्थ हायड्रोजन, हेलियम, कार्बन मोनॉक्साईड, मिथेन, हे कशा पद्धतीने या ग्राफमध्ये स्वतःला आणतात हे आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. जर का आपण हायड्रोजन आणि हेलियम करता जर का आपण ग्राफ बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं की ऍट अ लो प्रेशर असताना हायड्रोजन आणि हेलियम दे स्टार्ट्स विथ पीव्ही व्हॅल्यू विच इज इक्वल्स टू पीव्ही ऑफ आयडियल गॅस. म्हणजे लो प्रेशरला हे हायड्रोजन आणि हेलियम यांची जी प्रॉडक्ट पीव्हीची जी व्हॅल्यू असते इट इज इक्वल्स टू पीव्ही ऑफ आयडियल गॅस असते. But as the pressure increases, it is found that the value of PV also increases, and as the product of PV increases, means volume increases and compressibility decreases. काय म्हणतोय लक्ष द्या. कोणाकरता बोलतोय आपण? हायड्रोजन आणि हेलियम करता. ऍट लो प्रेशर
the graph starts with PV value equal to PV of ideal gas. But then as the pressure increases, the value of PV also increases. म्हणजेच व्हॉल्यूम इज मोर अँड कॉम्प्रेसिबिलिटी इज लेस. व्हॉल्यूम जास्त म्हणजे कॉम्प्रेसिबिलिटी या गॅसेसची कमी असणार आहे. त्याच्या पुढे CO आणि CH4 करता जर का आपण बघितलं, पुन्हा ऍट अ लो प्रेशर देअर PV व्हॅल्यू स्टार्ट्स विथ PV व्हॅल्यू ऑफ आयडियल गॅस. But after that, when the pressure increases, the value of PV found to be decreases and reaches to minimum value. काय होत आहे, CO आणि CH4 च्या बाबतीमध्ये लो प्रेशर असताना PV व्हॅल्यू इक्वल टू PV व्हॅल्यू ऑफ आयडियल गॅस आहे. पण जसं प्रेशर वाढेल, या PV व्हॅल्यू CO आणि CH4 ची ही कमी होताना आपल्याला दिसते अँड रिचेस टू मिनिमम व्हॅल्यू. मग या ठिकाणी PV व्हॅल्यू मिनिमम आहे, याचा अर्थ व्हॉल्यूम कमी आहे आणि व्हॉल्यूम कमी आहे म्हणजे कॉम्प्रेसिबिलिटी जी आहे ती जास्त आहे. व्हॉल्यूम डिक्रीजेस म्हणजेच मोर कॉम्प्रेसिबिलिटी या स्टेजला CO आणि CH4 मध्ये असल्याचं दिसेल. पण त्यापुढे नंतर जर का आपण प्रेशर वाढवलं तर आपल्याला असं दिसतं की पुन्हा PV व्हॅल्यू ही वाढत गेल्याचं आपल्याला दिसून येतं आणि PV व्हॅल्यू वाढत जाते, याचा अर्थ व्हॉल्यूम वाढतोय आणि कॉम्प्रेसिबिलिटी कमी झाल्याचं आपल्याला दिसून येईल. म्हणजे CO CH4 मध्ये 3 भाग करू आपण. लो प्रेशर असताना PV व्हॅल्यू इक्वल टू PV ऑफ आयडियल गॅस. थोडं प्रेशर वाढवल्यावरती PV व्हॅल्यू डिक्रीजेस अँड रिचेस टू मिनिमम म्हणजे व्हॉल्यूम कमी कॉम्प्रेसिबिलिटी जास्त. अजून प्रेशर वाढवलं PV व्हॅल्यू इन्क्रीजेस म्हणजे व्हॉल्यूम जास्त कॉम्प्रेसिबिलिटी कमी असल्याचं आपल्याला दिसून येईल. आपण जे आयडियल गॅस इक्वेशन घेतो PV इज इक्वल्स टू NRT, हे ऍक्च्युअली आहे PV इज इक्वल्स टू ZNRT. PV इज इक्वल्स टू ZNRT असं आहे. आयडियल गॅस करता झेड ची जी व्हॅल्यू आहे ती 1 आहे आणि त्यामुळे PV आयडियल इज इक्वल्स टू NRT म्हणजेच PV इज इक्वल्स टू NRT असं आपण ते इक्वेशन घेत असतो. पण रिअल गॅसेस करता मात्र झेड ची व्हॅल्यू नॉट इक्वल्स टू 1 आहे म्हणजे त्यांचा फॉर्म्युला येईल PV रिअल इज इक्वल्स टू ZNRT. आता जर का आपण यांचा रेशिओ घेतला PV रिअल अपॉन PV आयडियल तर आपल्याला येईल ZNRT अपॉन NRT. जर का सेम प्रेशर आणि टेम्परेचरला आपण जर का म्हटलं तर हा फॉर्म्युला बनतो V रिअल अपॉन V आयडियल इज इक्वल्स टू Z. V रिअल अपॉन V आयडियल इज इक्वल्स टू Z. Z म्हणजे कोण आहे तर हा कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर आहे. इट इज द रेशिओ ऑफ व्हॉल्यूम ऑफ अ रिअल गॅस टू द व्हॉल्यूम ऑफ अ आयडियल गॅस. याला वेगळ्या शब्दामध्ये सुद्धा ठेवता येईल बघा. ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर the compressibility factor is the ratio of volume of the gas showing non-ideal behavior to the volume of the same gas showing ideal behavior. एकच गॅस घेतला आपण, तो गॅस जेव्हा नॉन आयडियल बिहेवियर दाखवतोय म्हणजेच रिअल गॅस सारखं वागतोय त्याला आपण V रिअल असं म्हणतो. याला मी 2 शब्दप्रयोग वापरले. व्हॉल्यूम ऑफ रिअल गॅस असं म्हणतोय मी, किंवा यालाच म्हणतोय व्हॉल्यूम ऑफ द गॅस शोईंग नॉन आयडियल बिहेवियर म्हणजेच रिअल बिहेवियर टू द व्हॉल्यूम ऑफ द गॅस व्हॉल्यूम ऑफ द सेम गॅस शोईंग आयडियल बिहेवियर. म्हणजे एक गॅस घेतला आपण, तो जसा वागतोय तसंच त्याचं वागत असताना त्याचं व्हॉल्यूम घ्या म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ द रिअल गॅस म्हणू आपण किंवा व्हॉल्यूम ऑफ द गॅस शोईंग नॉन आयडियल बिहेवियर म्हणू आपण. आणि तेच खाली घेतलं V रिअल, त्याच गॅसनी आयडियल गॅस सारखं वागला असता तर त्याचं काय व्हॉल्यूम राहिलं असतं असं अपेक्षित करून आपण खाली घेतलेलं आहे. वरती व्हॉल्यूम आहे व्हॉल्यूम ऑफ द गॅस विच इज ऑकर्स ऍज इन फॅक्ट म्हणजे व्हॉल्यूम ऑफ रिअल गॅस म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ द गॅस शोईंग नॉन आयडियल बिहेवियर. आणि तेच खाली आपण घेतला व्हॉल्यूम ऑफ दॅट सेम गॅस अज्युमिंग दॅट इट इज शोईंग द आयडियल बिहेवियर. या दोघांचा जो रेशिओ आहे त्याला कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर असं म्हणतात. ही डेफिनेशन लक्षात घ्या. व्हॉट इज कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर? कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर इज द रेशिओ ऑफ व्हॉल्यूम ऑफ द गॅस शोईंग रिअल बिहेवियर टू द व्हॉल्यूम ऑफ द सेम गॅस शोईंग आयडियल बिहेवियर. आता भाषा बदलतो मी. कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर इज द रेशिओ ऑफ व्हॉल्यूम ऑफ द गॅस शोईंग नॉन आयडियल बिहेवियर to the volume of the same gas showing ideal behavior at a given pressure and temperature. This is called as compressibility factor. जर का compressibility factor Z ची किंमत 1 असेल म्हणजेच काय तर
प्रत्यक्षात जसा आहे तसाच आयडियल मध्ये असतो, म्हणजे जसा आयडियल असायला पाहिजे तसाच तो प्रत्यक्षामध्ये आहे, तेव्हा झेड इज इक्वल्स टू 1 येईल, म्हणजे आयडियल गॅस इक्वेशन होईल पीव्ही इज इक्वल्स टू एनआरटी. आणि जर का प्रत्यक्षात वेगळा आहे, आयडियल मध्ये वेगळा आहे, अशा वेळेला झेड नॉट इक्वल्स टू 1 येईल, म्हणजेच त्याचा जो फॉर्म्युला आहे, त्याचं जे इक्वेशन आहे ते येईल पीव्ही इज इक्वल टू झेड एनआरटी, म्हणजे तो आयडियल गॅस नाही, तो रिअल गॅस आहे असं आपण समजायला पाहिजे. थोडक्यात काय, झेड इज इक्वल्स टू 1 असेल तर आयडियल गॅस आहे, झेड नॉट इक्वल्स टू 1 असेल तर तो नॉन आयडियल गॅस आहे, म्हणजेच तो रिअल गॅस आहे असं आपण समजू शकतो. म्हणजे आयडियल गॅस आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपण आतापर्यंत 2-3 मुद्दे बघितले. पहिला, एसटीपीला एवढा व्हॉल्यूम असेल तर आयडियल गॅस, नसेल तर नॉन आयडियल गॅस. एसटीपीला पीव्ही वर्सेस पी चा ग्राफ प्लॉट केल्यावरती जर का स्ट्रेट लाईन मिळत असेल तर आयडियल गॅस, आणि मिळत नसेल तर नॉन आयडियल गॅस म्हणजे रिअल गॅस. आणि तिसरा मुद्दा आपण सांगितला, पीव्ही इज इक्वल टू झेड एनआरटी मध्ये झेडची व्हॅल्यू जर का 1 असेल म्हणजे त्याचं आयडियल बिहेवियर असताना जेवढा व्हॉल्यूम असेल प्रत्यक्षात खरंच त्याचा तेवढा व्हॉल्यूम आहे, तेव्हा कुठे झेडची किंमत 1 येते, म्हणजेच पीव्ही इज इक्वल टू एनआरटी इक्वेशन बनतं, तेव्हा तो आयडियल गॅस आहे. पण जर का आयडियल मध्ये असायला पाहिजे असलेलं व्हॉल्यूम आणि प्रत्यक्षात असलेलं व्हॉल्यूम वेगवेगळं असेल तर झेडची किंमत नॉट इक्वल्स टू 1 येते आणि इक्वेशन बनतं पीव्ही इज इक्वल टू झेड एनआरटी. त्यावेळेला तो आयडियल गॅस पासून डेव्हिएशन दाखवतो, म्हणजेच तो नॉन आयडियल बिहेवियर दाखवतो, म्हणजेच तो रिअल गॅस म्हणून काम करतो. हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. तर ऑल दिस इज अबाउट द टेस्टिंग द व्हॅलिडिटी ऑफ अ आयडियल गॅस इक्वेशन. Thank you.